सरकारी हुद्द्यावर बाई बसली नसती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? सरकारी हुद्द्यावर बाई बसली असती का? सरकारी हुद्द्यावर बाई बसली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? खऱ्या अर्थानं सावित्री आईचे उपकार आहे का? सावित्री आई ना तुला शिक्षणाची शाळा जर खोलली नसती तर तू सरकारी पदावर बसली असती का? आज तू पोलिसीन आहे, आज तू वकील आहे. हे डॉक्टर आंबेडकरांची पुण्याई, क्रांतिज्योती सावित्री आई फुलेची पुण्याई. हे तुला समजलं पाहिजे माय, बरोबर ना? का डोळ्यापुढे उभी ती, डोळ्यापुढे उभी ती, डोळ्यापुढे उभी ती जिजाऊ राहू द्या आणि मला तुमच्यामध्ये सावित्री रमाई पाहू द्या. हे खऱ्या अर्थानं समजलं पाहिजे. तुमच्यामधली खऱ्या अर्थानं सावित्री जागी झाली पाहिजे, तुमच्यामधली खऱ्या अर्थानं रमाई जागी झाली पाहिजे. नाही तर रमाई सारखा खरंच तुम्ही संसार करता का? हा, बाबासाहेब परदेशात शिकायला जायचे. अहो पटरात लिहिते रमा, आता रमाईचं पत्र पहा. माझी चिंता न करता सिका हो, माझी चिंता न करता सिका, मी हा परिवार सांभाळीते हो, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला पत्रात लिहिते रमा, पत्रात लिहिते रमा, माझी चिंता करता नका हो, तुम्ही परिवार सांभाळीते, तुम्ही साहेब स्वतःला जपा. उपासी कधी श्री माझे होईल, श्रीराम तुमची राम तुमच्या पाठीशी राहील. करू नका हो परवा सांभाळीते मी सेवा, करू नका हो परवा सांभाळीते मी सेवा. तुमची राम बोलते स्वतः, तुम्ही वेळेवर जेवण करा, नका आढळू माझ्या व्यथा हो, नका आढळू माझ्या व्यथा. आता रमाई सांगत आहे, मी हा परिवार सांभाळीते हो, तुम्ही साहेब स्वतःला खऱ्या अर्थानं माता रमाईचं पत्र होतं बाबासाहेबांनी, का तुम्ही माझी चिंता करू, तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या. आणि खऱ्या अर्थानं आपला समाज जो आहे माती जपलेला, आमचा समाज जो लाथेखाली दाबल्या जाऊ नये